ते भाजपकडून लढणार होते, मात्र त्यांना तिकीट नाकारल्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढलेली होती आणि ते आघाडीवर आहे। तर मुंबईमध्ये वॉर्ड 115 मध्ये मनसेचा उमेदवार विजयी होताना दिसून येतोय। मनसेच्या ज्योती राजभोज या विजयी झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या निवडणुकीमध्ये जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आलेले होते त्याचा कुठेतरी फायदा होतोय का असा प्रश्न विचारला जात होता आणि ठाकरेंची हवा यंदाच्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये आहे असंही बोललं जात होतं। मात्र जे आकडे आता आपल्याकडे येत आहेत त्याच्यामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळते। बऱ्याचशा वॉर्डमध्ये अजून सुद्धा चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। शिवसेना युबीटीचे सचिन पडवळ हे विजयी झालेले आहेत, तर त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेचे नाना अंबोले यांचा पराभव या ठिकाणी झाला आणि शिंदेच्या शिवसेनेला हा एक धक्का म्हणावा लागेल। मुंबईमध्ये जिथं शिवसेनेची मागील 25 वर्ष सत्ता राहिली त्या ठिकाणी जेव्हा शिवसेनेचे दोन भाग पडलेले आहेत, शिवसेनेमध्ये फूट पडली आहे, त्यानंतर नेमकी कोणाची सत्ता येणार, ठाकरेंना एज मिळणार की शिंदेच्या शिवसेनेला जास्तीत जास्त जागा निवडून आणता येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। कारण फूट पडल्यानंतरची महापालिकेची ही पहिली निवडणूक आणि त्याच्यामुळे त्यातही मुंबईच्या निवडणुकीमध्ये नेहमीच सगळ्यांचं लक्ष मुंबईच्या निवडणुकीकडे असतं आणि आत्ताची ही निवडणूक काही वेगळी होती कारण दोन पक्ष महाराष्ट्रातले फुटले आणि त्यानंतरची होणारी ही निवडणूक यामध्ये मुंबईची जनता नेमकी कोणाला कौल देणार याविषयी उत्सुकता असतानाच आता हे एक एक आकडे आपल्याकडे येत आहेत। बऱ्याचशा ठिकाणी विजयी झालेले जे उमेदवार आहेत ते जल्लोष करताना दिसून येत आहेत। भाजपचे मकरंद नार्वेकर यांचा विजय झालेला आहे आणि त्याचबरोबर भाजपच्या गोटामध्ये यामुळे जल्लोषाचं वातावरण दिसतंय। भाजपचे मकरंद नार्वेकर यांचा विजय मुंबईमध्ये झालेला आहे। खरं तर त्यांचा फॉर्म भरण्यासाठी राहुल नार्वेकर हे गेलेले होते। भाजपचे मकरंद नार्वेकर हे विजयी झाले, त्यामुळे धुरंधर पुन्हा एकदा सीएम फडणवीसच ठरताना दिसून येत आहेत। कारण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंतचे जे काही कल आणि विजय जो काही झाला आहे, निश्चित विजयी झालेले उमेदवार जे आहेत ते भाजपचे सगळ्यात जास्त आहेत। त्यामुळे भाजपचे महाराष्ट्रातले मुख्य नेते फडणवीस हेच धुरंधर म्हणून पुढे येताना दिसत आहेत। प्रिया सरवणकर 100 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। मुंबईमधली ही स्थिती आहे। शिवसेना युबीटी मध्ये लढत पाहायला मिळालेली होती। ठाकरेंच्या सेनेमध्ये काटे की टक्कर आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळते। ज्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले होते मागच्या निवडणुकीमध्ये 2017ला, त्या वॉर्डमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी काहीशी लढाई आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामध्ये बऱ्याचशा वॉर्डमध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध मनसे अशी ही लढाई पाहायला मिळाली होती। मुंबईमध्ये मनसेचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत। आताची महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, एमआयएमचे 7 विजयी झाले, त्याच्यामध्ये मनसे कुठे अपना काम बताओ और मतदान मांगो और लोग जिताएंगे और वैसा ही हुआ है। मुझे कोई इस पे टिप्पणी नहीं। आनंदाचा क्षण आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि काही ठिकाणी आमच्या सीट नक्की गेलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी वोटिंगचं पर्सेंटेज वाढलेलं आहे, मतदान वाढलेलं आहे। पुन्हा एकदा देशाचे सर्वोच्च आमचे नेते प्रधानमंत्री मोदीजी यांच्यावर विश्वास ठेवून, राज्याचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊंवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी मुंबईकर आणि इतर महानगरपालिकेतील लोकांनी, राज्यातल्या लोकांनी भरभरून असं मतदान हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला केलं आहे। मला मनापासूनचा आनंद आहे। मी सगळ्यांचे मनापासून आभारसुद्धा या ठिकाणी मानते आणि ज्या पद्धतीने लोकांच्या लक्षात आलं की फक्त भावनिक खेळ करून, टोमणे देऊन, टीका करून आपला विकास होणार नाही। जर विकास हवा असेल, डेव्हलपमेंट हवी असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचा, देवाभाऊंचा हात धरला पाहिजे। हे लोकांच्या लक्षात आल्यामुळेच मुंबईकर असतील आणि महाराष्ट्रातली इतर जनता असेल आज आमच्या सोबत आहे आणि त्यामुळेच आज एवढा दणदणीत असा विजय प्राप्त झालेला आहे। अगदी भाजपने सुरुवातीपासूनच तळागाळातला कार्यकर्ता असेल, अगदी छोट्या कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी दिली आणि एक संधी दिलेली आहे आणि त्याच संधीचं सोनं देखील करून दाखवलेलं आहे त्यांनी। पार्टी, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, ही सर्वसामान्यांची पार्टी आणि त्यामुळे सर्वसामान्यांना प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात आलं आणि ज्या ठिकाणी वल्गना करण्यात आल्या होत्या की इथं काही होणार नाही, तिथं काही होणार नाही, त्या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज त्या ठिकाणी आपल्याला फडकताना दिसतोय। अतिशय आनंदाचा क्षण आहे। सगळ्या राज्यातल्या जनतेचे मनापासून मी आभार मानते। देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं गतिमान सरकार आणि त्यामध्ये सगळे सहभागी झालेत, याने मोदीजींचे हात बळकट झालेत, देवेंद्रजींचे हात बळकट झालेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये अतिशय सुंदर असं काम हे राज्यामध्ये झालेलं दिसेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता भाषणादरम्यान असं देखील म्हटले की 24 तास भाजपसाठी काम करणाऱ्या छोट्या कार्यकर्त्यांना देखील हा विजय आम्ही समर्पित करतोय। नाही, हे अगदीच खरं आहे की हा जो विजय आहे म्हणजे
देवेंद्रजींनी जो कार्यकर्त्यांना समर्पित केला हे अगदीच खरं आहे. बऱ्याच लोकांना तिकिटाची अपेक्षा होती, तिकीट मिळाले नाही तरीसुद्धा एक दिवसाचा राग नक्की मनात धरला असेल, पण दुसऱ्या दिवसापासून पक्षाने जो दिला त्या उमेदवारासोबत काम केलेलं आहे. आणि हे सगळे जे उमेदवार निवडून आले आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यामुळे हा सगळा विजय त्यांना समर्पित आहे. नक्कीच धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हा जो काही विजय मिळालेला आहे संपूर्ण 24 तास भाजपसाठी काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना समर्पित करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर चित्राताई वाघ यांनी असं म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 मराठी. तर चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी एक आठवण करून दिली, ती म्हणजे कशा पद्धतीने जेव्हा तिकीट वाटप केलं जात होतं त्यावेळेला भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांच्या